अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला खूप रडू येत आहे का? जीवनाच्या या त्रासाला कंटाळला आहात का? रोज नवनवीन संकट तुमच्या डोक्यावर घोंगावत आहेत का? कितीही प्रार्थना केली, भक्ती केली तरी संकटे कमी होत नाहीत का? या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लवकरच मिळेल. तुम्ही जे काही शंका निरासना तुमच्या मनात असतील त्या प्रत्येकाचं समाधान भगवंत करतील. आजचा हा सुंदर संदेश तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मनात कितीही दुःख असलं, जीवन नकोसं झालं असलं तरी ते जगावंच लागतं आणि त्यामध्ये प्रयत्न करावेच लागतात. कारण जोपर्यंत तुम्ही हार मानणार नाही तोपर्यंत देव तुमची परीक्षा बघतच असणार. एक दिवस असा येईल की देवाला सुद्धा तुमची स्वप्न पूर्ण करावी लागतील. देव तुमची परीक्षा बघत आहेत. देव तुमचा संयम बघत आहेत. मन फक्त सकारात्मक ठेवा. येणारा प्रत्येक दिवस तुमच्यासाठी चमत्कार ठरेल. सहमत असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एवढं सुद्धा आपण म्हणतो तेव्हा आपलं मन कसं प्रसन्न होतं. तर विचार करा, जी देवाच्या नामामध्ये एवढी ताकद आहे तर प्रत्यक्ष देवामध्ये किती ताकद असेल, किती शक्ती असेल. ही प्रचंड शक्ती आपलं रक्षण करत आहे. देवाचे देवदूत आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी येत आहेत. रोज नवनवीन संधी आपल्याकडे चालून येत आहेत. आपण फक्त देवाचं नियोजन ओळखायला शिका. त्यांनी दाखवलेला मार्ग हा आपल्यासाठी सर्वोत्तम असणार आहे. त्यांनी आपलं जीवन निर्माण केलं आहे. आपल्या जीवनात एवढ्या सुंदर व्यक्तींना पाठवलं आहे. त्या व्यक्तींना ओळखायला शिका, ज्यांनी तुम्हाला वाईट काळात मदत केली, ज्यांनी प्रत्येक वेळेस तुम्हाला साथ दिली. अशा चांगल्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात असतील तर त्यांना देवानेच पाठवलं आहे, हे विसरू नका. देव कधीच तुम्हाला चांगल्या गोष्टी आपसूक येऊन सांगणार नाहीत. चांगल्या गोष्टी आपोआप घडतील. देव कधीच समोर येऊन त्या सांगणार नाहीत. नकळतपणे अशा काही गोष्टी घडतील ज्याची कधी तुम्ही कल्पना देखील केली नव्हती. जीवनात अशा गोष्टी तुमच्या वाट्याला येतील ज्याची तुमच्यासाठी निवडसुद्धा झाली नव्हती. देवाचं हे महात्म्य तुम्हाला तेव्हा समजेल जेव्हा अशक्यसुद्धा शक्य होईल. कारण अशक्यही शक्य करतील स्वामी. जीवन कितीही दुःखी असलं, कितीही संकटमय असलं तरी भगवंत जोपर्यंत आपल्यासोबत आहेत तोपर्यंत आपलं कुणीच वाईट करू शकत नाही किंवा ती करण्याची शक्तीसुद्धा त्यांच्यामध्ये नाही. कारण भगवंत जोपर्यंत आपल्यासोबत आहेत, आपला पाठीराखण करत आहेत तोपर्यंत आपल्याला घाबरायची थोडीशीसुद्धा गरज नाही. देव होते म्हणून आपण आहोत. देव होते म्हणून आपलं जीवन आहे. देव होते म्हणून आज आपला आनंद आहे. देव होते म्हणून आपल्याला ही त्यांची भक्ती करण्याची संधी मिळत आहे. देव कितीही दिसत नसले तरी ते आहेत. कारण हवा ही कधी आपल्याला दिसत नाही परंतु ती असते. आपला श्वास त्यानेच चालत असतो. म्हणून हवा जशी दिसत नाही परंतु अनुभवता येते, तसंच भगवंत दिसत नाही परंतु त्यांचा अनुभव नक्की घेता येतो. आणि तो अनुभव ज्यांना भेटला त्यांना खरी देवाची किंमत विचारा. जोपर्यंत तुम्हाला हे चांगले अनुभव येणार नाही तोपर्यंत देवाची खरी महती तुम्हाला समजणार नाही. म्हणून देवाची खरी महती ओळखायची असेल तर तुम्हालाही ते अनुभव यावेच लागतील. अनुभव घेण्यासाठी तुम्हाला चांगलं कर्म करावं लागेल. कारण जोपर्यंत तुम्ही चांगलं काम करत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनात चांगल्या गोष्टी घडणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्याही जीवनात चांगल्या गोष्टी घडाव्यात तर चांगले कर्म करत राहा. फळाची अपेक्षा धरून कुठलीच गोष्ट करू नका. फक्त आपलं जीवन आहे, आपल्या जीवनाचे पालन करते भगवंत आहेत आणि त्यांच्या मर्जीप्रमाणे आपण जीवन जगत आहोत एवढंच लक्षात ठेवा. निस्वार्थपणे कुठलंही कार्य करत राहा.
त्या कार्याचं योग्य फळ भगवंत दिल्याशिवाय राहणार नाहीत, कारण त्यांची लीला अपरंपार आहे. त्यांनी दाखवलेलं प्रत्येक स्वप्न तेच पूर्ण करतील. आपण फक्त प्रयत्न करायचे. आपल्या प्रयत्नांना ते यश नक्की देतील. आपण आपलं ध्येय साध्य करण्यासाठी वेडपिसं झालं पाहिजे. ध्येयाच्या पाठीमागे आपण धावलं पाहिजे. परंतु आपण काय करतो की एक दिवस ध्येय पूर्ण करण्यासाठी कष्ट करतो आणि दुसऱ्या दिवशी लगेच हार मानत असतो. बाळांनो, हार मानू नका, कारण हार मानणं हे आपल्या रक्तातच नाही. आपला संयम सुटला तर आपलं जीवन संपलं हे लक्षात ठेवा. कधीकधी तुम्हाला अशी काही रागीट माणसं दिसतील जी फक्त आणि फक्त त्यांच्या रागामुळे चांगल्या माणसांना गमावतात. आपल्याला चांगल्या माणसांना गमवायचं नाही, कारण जर चांगली माणसे आपल्या जीवनातून गेली तर समजा की आपण देवापासून दूर झालो. कारण अशा व्यक्तींना देवानेच पाठवलेलं असतं. अशा व्यक्तींना देवानेच पाठवलेलं असतं जे आपल्या वाईट काळामध्ये आपली मदत करत असतात. बाळांनो, लक्षात घ्या, देवाच्या आज्ञेशिवाय या जगात कुठलीच गोष्ट होत नाही. झाडाचं पान देखील देवाच्या आज्ञेशिवाय हालत नाही, हे तुम्हाला माहीतच आहे. म्हणून देव जे मार्ग दाखवतील, जो रस्ता दाखवतील तोच निवडायचा आणि सरळ मार्गाने चालायचं. कोणी तुमचं वाईट केलं म्हणून तुम्ही कोणाचं वाईट करू नका. कोणी तुमच्याबद्दल वाईट बोललं म्हणून तुम्ही कोणाबद्दल वाईट बोलू नका, कारण हे आपल्या स्वामी भक्तीत येतच नाही. दुसऱ्याने आपल्यासाठी खड्डा खणला ना तर तो स्वतः त्या खड्ड्यामध्ये पडेल. म्हणून तुम्ही जास्त त्याची चिंता करू नका. चिंता करण्याचं काम तो करेल जो वाईट काम करतो. रात्रीची झोप त्याला येणार नाही जो वाईट मार्गाने पैसा कमवतो. म्हणून लक्षात घ्या, कुठल्याही वाईट कामाचा शेवट हा वाईटानेच होत असतो आणि चांगल्या कामाचा शेवट हा चांगल्याच गोष्टीने होत असतो. जीवनात जे घडेल ते आपल्या चांगल्यासाठी घडेल हे फक्त लक्षात ठेवा आणि जीवन जगत राहा. जोपर्यंत भगवंत तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत तोपर्यंत तुम्ही रस्ता चुकणार नाही, याची खात्री मी तुम्हाला देतो आहे. आपण धर्मामध्ये जगत असतो आणि धर्माचे नियम काही पाळत असतो, म्हणून आपण वाईट मार्गाला लागत नाही. जर आपल्याला धर्म नसता, आपल्याला कुठल्याही प्रकारे मार्ग दाखवणारा कोणी नसता, तर आत्तापर्यंत आपण खूप वाईट मार्गाला लागलो असतो आणि जीवनात वाईट कामे केली असती. परंतु आपल्याला माहीत आहे आपण वाईट काम केलं तर भगवंत आपल्याला शिक्षा देतील. भगवंत आपल्यावर चांगला प्रभाव टाकणार नाही, म्हणून आपण आजपर्यंत वाईट कामे केली नाही. हा सर्व धर्माचा फायदा आहे. हा सर्व भक्तीचा फायदा आहे. माणसाला जोपर्यंत ही खरी गोष्ट समजत नाही तोपर्यंत माणसाला त्याचं महत्त्व समजणार नाही. भगवंत तोपर्यंत आपल्यासोबत असतील जोपर्यंत आपला श्वास सुरू आहे, आणि आपला श्वास जरी बंद झाला तरी भगवंत आपली साथ सोडणार नाहीत. म्हणून भगवंताचे हे आशीर्वाद आपल्या नेहमी पाठीशी असतील, आपली पाठराखण करतील, आपल्यासोबत असतील. आम्ही आपल्या चॅनलवर रोज नवनवीन सकारात्मक आणि सुंदर व्हिडिओ घेऊन येत असतो, जे आपल्याला चालना देतात, आपल्याला नैराश्यातून बाहेर काढत असतात, आपल्याला ऊर्जा देत असतात. तुम्हालाही असे व्हिडिओ दररोज बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आणि आजचा हा सुंदर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.